नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 या संदर्भात सर्व माहिती अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासंदर्भात माहिती पाहणार आहोत। तर भारत सरकारतर्फे 6 प्रकारचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात आणि हे जे सर्व पुरस्कार आहेत हे भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी दिले जातात। हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींद्वारे दिले जातात। तर हे 6 पुरस्कार कोणते आहेत बघा। पहिला आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार जीवन गौरव, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आझाद करंडक। तर हे 6 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी भारत सरकारतर्फे दिले जातात। तर सुरुवातीला आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया। तर बघा, हा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे। याची सुरुवात 1991-92 मध्ये झालेली होती। हा पुरस्कार कोणाला दिला जातो बघा, तर गेले 4 वर्षांच्या कालावधीत खेळाडूच्या सर्वात उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो। या पुरस्कारामध्ये 1 पदक, 1 प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस 25 लाख रुपये याचा समावेश आहे। सुरुवातीला या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते। तर 6 ऑगस्ट 2021 पासून हा पुरस्कार मेजर ध्यानचंद या भारतीय फील्ड हॉकीपटूच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे, ज्यांना सर्वोत्कृष्ट फील्ड हॉकी खेळाडूंपैकी एक मानले जाते। मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाते। तर 2001 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा वयाच्या 18व्या वर्षी हा पुरस्कार मिळणारे सर्वात तरुण खेळाडू बनले होते। खेलरत्न पुरस्कार मिळणारी पहिली महिला खेळाडू आहे कर्णम मल्लेश्वरी, त्यांना 1994-95 मध्ये हा पुरस्कार दिला होता। तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किंवा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पहिला पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांना देण्यात आलेला होता 1991-92 मध्ये। तर आता आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 संदर्भात माहिती पाहूया। तर 2024 मध्ये 4 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आले, म्हणजे 4 खेळाडूंना देण्यात आलेला आहे। तर हे 4 खेळाडू कोणते आहेत बघा। पहिले आहेत डी गुकेश, हे शतरंज खेळाडू आहेत। त्यांना 18 वर्षीय गुकेशला सिंगापूरमध्ये 2024 चा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनचा मुकुट देण्यात आलेला आहे। तर ते सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे आणि विश्वनाथन आनंद नंतर विजेतेपद जिंकणारा दुसरा भारतीय ठरलेला आहे। दुसरे खेळाडू आहेत हरमनप्रीत सिंह, हॉकी खेळाडू आहेत। तर हरमनप्रीत सिंगने भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करत पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्य पदक मिळवले। तर त्यांनी 10 गोलांसह स्पर्धेतील सर्वोच्च स्कोरर म्हणून स्थान मिळवलेले होते। तिसरे खेळाडू आहेत प्रवीण कुमार, हे पॅरा ॲथलेटिक्स आहेत। तर पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे। आणि चौथे खेळाडू आहेत मनु भाकर आहेत, निशाणेबाजी। तर एकाच ऑलिम्पिक आवृत्तीत 2 पदके मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे। तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत आणि 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले आहे। तर 2024 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे 4 खेळाडूंना देण्यात आलेले आहेत। मनु भाकर निशाणेबाजी, प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स, डी गुकेश शतरंज आणि हरमनप्रीत सिंह हॉकी खेळाडू। नेक्स्ट आहे अर्जुन पुरस्कार, या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया। तर बघा, भारताचा 2ऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे। याची सुरुवात 1961 मध्ये झाली। हा पुरस्कार गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना दिला जातो। या पुरस्कारामध्ये अर्जुनाचा कांस्यपुतळा, प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि 15 लाख रुपये बक्षीस याचा समावेश आहे। 2024 मध्ये 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहेत। तर हे 32 खेळाडू कोण आहेत बघा। ज्योती याराजी ॲथलेटिक्स, अनुराणी ॲथलेटिक, नीता बॉक्सिंग, सविती बॉक्सिंग, वनिता अग्रवाल बुद्धिबळ, सलीमा टेटे हॉकी खेळाडू, अभिषेक हॉकी, संजय हॉकी, जर्मनप्रीत सिंग हॉकी, सुखजीत सिंग हॉकी, साजन प्रकाश पोहणे अमन कुस्ती, स्वप्नील कुसाळे शूटिंग, सरबजोत सिंग शूटिंग, अभय सिंह स्क्वॅश, राकेश कुमार पॅरा तिरंदाजी, प्रीतिपाल पॅरा ॲथलेटिक्स, जीवनजी दीप्ती पॅरा ॲथलेटिक्स, अजित सिंग पॅरा ॲथलेटिक्स, सचिन खिलारी पॅरा ॲथलेटिक्स, धरमबीर पॅरा ॲथलेटिक्स, प्रणव सुरमा पॅरा ॲथलेटिक्स, एच होकातो सेमा पॅरा ॲथलेटिक्स, सिमरन पॅरा ॲथलेटिक्स, नवदीप पॅरा ॲथलेटिक्स, नितेश कुमार पॅरा बॅडमिंटन, तुलसीमती मुरगेसन पॅरा बॅडमिंटन, नित्यश्री सुमंती सिवन पॅरा बॅडमिंटन। तर 2024 मध्ये एकूण 32 अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहेत। नेक्स्ट आहे पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार। तर भारताचा 3ऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार।
याची सुरुवात 1985 मध्ये झाली। हा पुरस्कार प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते तयार करण्यासाठी प्रशिक्षकांना दिला जातो। या पुरस्कारामध्ये द्रोणाचार्यांचा कांस्य पुतळा, प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि 15 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते। पहिला द्रोणाचार्य पुरस्कार कुस्ती प्रशिक्षक बालचंद्र भास्कर भागवत यांना देण्यात आला। 2024 मध्ये तीन प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आलेले आहे। हे कोण आहेत बघा? सुभाष राणा पॅरा शूटिंग कोच आहेत। दुसरा पुरस्कार आहे संदीप सांगवान हॉकी कोच आहेत आणि तिसरे आहेत दीपाली देशपांडे शूटिंग कोच। नेक्स्ट पुरस्कार आहे द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार। तर याची सुरुवात झालेली आहे 2011 मध्ये। हा पुरस्कार त्या प्रशिक्षकांना दिला जातो ज्यांनी 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशिक्षण दिले आहे। पहिला द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार ॲथलीट प्रशिक्षक कुंतल रॉय आणि हॉकी प्रशिक्षक राजेंद्र सिंह यांना देण्यात आला होता। 2024चा द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 2 कोच प्रशिक्षकांना दिलेला आहे। पहिले आहेत एस मुरलीधरन बॅडमिंटन प्रशिक्षक आणि दुसरे आहेत अर्मांडो अग्नेलो कोलाको हे फुटबॉल प्रशिक्षक आहेत। तर गोव्यातील पहिले खेळाडू किंवा प्रशिक्षक आहेत ज्यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे। नेक्स्ट आहे अर्जुन पुरस्कार जीवनगौरव। तर बघा याची सुरुवात 2002 मध्ये झालेली आहे। तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की याचे सुरुवातीचे नाव काय होते? ध्यानचंद पुरस्कार जीवनगौरव होतं। तर 2024 मध्ये ध्यानचंद पुरस्कार हे नाव कॅन्सल करण्यात आलेले आहे। त्याचे नवीन नाव असणार आहे अर्जुन पुरस्कार जीवनगौरव। हा पुरस्कार क्रीडा विकासात आजीवन योगदानासाठी व्यक्तींना दिला जातो। या पुरस्कारामध्ये ध्यानचंदचा पुतळा, एक प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते। पहिला ध्यानचंद पुरस्कार जीवनगौरव हा बॉक्सिंग खेळाडू शाहूराज बिराजदार, हॉकी खेळाडू अशोक दिवान आणि महिला बास्केटबॉल प्रशिक्षक अपर्णा घोष यांना देण्यात आलेला होता। आता अर्जुन पुरस्कार जीवनगौरव 2024 2 खेळाडूंना किंवा 2 प्रशिक्षकांना देण्यात आलेला आहे बघा। सुच्चा सिंग ॲथलेटिक्स 1970 आशियाई खेळांमध्ये वैयक्तिक 400 मीटर कांस्य पदक जिंकले होते आणि 1970 आणि 1974 आशियाई खेळांमध्ये 400 मीटर रिलेमध्ये रौप्य विजेते संघाचा भाग होते। दुसरे आहेत मुरलीकांत राजाराम पेटकर यांना पोहण्यासाठी देण्यात आलेला आहे। 1972च्या हिडलबर्ग जर्मनी येथे झालेल्या पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते। ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिक खेळांमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरलेले होते। तर यांना अर्जुन पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे 2024 मध्ये। नेक्स्ट पुरस्कार आहे राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2024। देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो। 2024चा हा पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेला आहे। तर ही दिल्ली येथे आहे। तर या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार। नेक्स्ट आहे मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी। तर याची सुरुवात 1956-57 मध्ये झालेली आहे। गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत आंतरविद्यापीठ स्पर्धांमधील अव्वल कामगिरीसाठी विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो। पहिली मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी बॉम्बे विश्वविद्यालयाला देण्यात आलेली होती। 2024 मध्ये पहिली ट्रॉफी चंदीगड विद्यापीठ प्रथम स्थान, दुसरे स्थान आहे लवली व्यावसायिक विद्यापीठ PB आणि तिसरे आहे गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर। नेक्स्ट आहे बघा आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 4 व्यक्तींना किंवा 4 खेळाडूंना पुरस्कार देण्यात आलेले आहेत। यामध्ये अर्जुन पुरस्कार 2 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत। यामध्ये स्वप्नील कुसाळे याला शूटिंगसाठी देण्यात आलेले आहे। तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणारा पहिला रायफल नेमबाज स्वप्नील कुसाळे आहे। तर त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि दुसरा खेळाडू आहे सचिन खिलारी। पुरुषांच्या F46 शॉट पुट प्रकारात सचिन सर्जेराव खिलारी यांनी 16.32 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकलेले आहे। तर या महाराष्ट्रातील 2 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे। द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आलेला आहे दीपाली देशपांडे शूटिंग कोच आहेत। तर हे स्वप्नील कुसाळे यांच्या कोच आहेत। तर यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि अर्जुन पुरस्कार जीवनगौरव हे मुरलीकांत राजाराम पेटकर यांना पोहण्या यासाठी देण्यात आलेला आहे। तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना पुरस्कार देण्यात आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासली। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।